आज उबाटातर्फे 16 उमेदवारांची यादी घोषित करण्यात आलेली आहे आणि जी यादी घोषित करण्यात आली ते जे लेटरहेड वापरण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव एकदम छोटं दिसणार पण नाही अशा स्वरूपात हे केलेलं आहे आणि उद्धव साहेबांनी स्वतःच्या नावात पण बाळासाहेबांचा उल्लेख टाळलेला आहे आणि वारंवार त्यांच्याकडून बाळासाहेबांचा उल्लेखाच टाळण्याचे प्रकार होत आहेत। यापूर्वी पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हिंदुहृदय सम्राट बोलण्यासाठी तर ते टाळत होते। त्याच्यानंतर काल परवा जी सभा झाली त्या सभामध्ये माझ्या तमाम हिंदू बंधू आणि बंधू भगिनींनो जी नेहमीचं जे वाक्य आहे ते वाक्य न उच्चारता त्यांनी राष्ट्रभक्त चा उच्चार केला आणि तेही गोष्ट त्यांनी टाळलेली नाही। आता तिसरी गोष्ट म्हणजे स्वतः बाळासाहेबांचं नाव लावण्याचं त्यांच्यासोबत, कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची त्यांना मान्यता मिळाली आणि त्याचं नाव छोटं लावून आणि स्वतःच्या नावात पण बाळासाहेबांचा उल्लेख त्यांनी केलेला नाही। त्यामुळे कुठेतरी बाळासाहेबांच्या विचारांना तर ते विसरलेच आहे, आता त्यांच्या नावाला पण ते विसरत आहेत। आणि ह्या यादीमध्ये आपण बघाल तर 16 उमेदवारांची यादी आहे आणि यामध्ये दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचं उमेदवाराचं नाव याच्यात घोषित केलं नाही आहे, परंतु संजय राऊत साहेबांनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या नावाची घोषणा केली आहे। म्हणजे त्यांची पराभवाची मानसिकता याच्यातूनच दिसून येत आहे की त्यांच्या अधिकृत उमेदवारांच्या घोषणेमध्येच त्यांचं नाव त्यांनी अंतर्भूत केलेलं नाही आहे। सर, ज्या पद्धतीनं 17वं नाव जे आहे ते ट्विटरच्या माध्यमातून टाकण्यात आलं, यादीमध्ये सुद्धा नाव नाही आहे, त्यामुळे ही मानसिकता दिसते त्यांनी हार पत्करली। निश्चित स्वरूपात ही त्यांची पराभवाची मानसिकता दिसते, कारण त्यांच्या अधिकृत यादीमध्ये अनिल देसाई यांचं नाव न घेता त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनिल देसाईंचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे त्यांनी ह्या इकडे पराभव स्वीकारला आणि हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे, कारण हा मतदारसंघावर बाळासाहेबांच्या विचारांचंच संपूर्ण प्रभुत्व आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांचाच या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी निवडून येईल आणि आम्ही सर्वजण बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत, त्यामुळे जनता आमच्या पाठीशी उभी राहील। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, वंचित बहुजन आघाडीमधून प्रकाश आंबेडकर सुद्धा ही जागा लढवण्यामध्ये इच्छुक होते। वर्षा गायकवाड यांनी सुद्धा या जागेवरती दावा केला होता। सांगलीच्या जागेसाठी सुद्धा काँग्रेसचे काही नेते सोनिया गांधी यांची भेट घेत आहेत, तिथूनही यादीमध्ये नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अँटी इन्कम्बन्सीचा एक धोका जो आहे तो आता वाढतोय असं वाटतंय तुम्हाला? महाविकास आघाडीत पहिल्यापासूनच कुठलीही एकवाक्यता नाही आहे आणि परस्पर स्वतःच्या उमेदवारांची घोषणा आणि परस्पर मतदारसंघांची घोषणा काही नेते करत आहेत। काही जे सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेणारे नेते ते स्वतः स्वयंघोषित असल्याकारणामुळे सर्व मतदारसंघाची आणि उमेदवारांची यापूर्वी घोषणा करत होते। त्यामुळे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष हा त्यांच्यापासून नाराज आहे, तर ज्याच्यामुळे महायुती तुटली आता तोच महाविकास आघाडी तोटायला पण कारण ठरणार आहे आणि त्याची प्रचिती तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसून येईल। अंबादास दानवेंनी आपली नाराजी बोलून दाखवली, त्यामुळे भविष्यामध्ये काही इन्कमिंग होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, महाविकास आघाडीत जी यादी घोषित झालेली आहे त्याच्यामुळे कित्येक नेते नाराज आहेत आणि सध्या आमच्या सर्वांचं मूळ उद्देश हाच आहे की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सरकार स्थापन करायचं। त्यामुळे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर जो कोणी विश्वास ठेवत असेल आणि त्यांना विकसित भारतचं स्वप्न पूर्ण करण्याकरता NDAमध्ये सामील व्हायचं असेल तर त्यांचं आम्ही निश्चित स्वरूपात स्वागत करू। सर, छत्रपती संभाजीनगरमधली उमेदवारी जाहीर होतात ठाकरे गटाकडून। आता अंबादास दानवेंनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेलं आहे, ये साजिशों का दौर है और हम कोशिशों में उलझे हुए हैं, अशी नाराजी जी आता व्हॉट्सअप स्टेटसवरून अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे असतील किंवा ठाकरे गटाविरुद्ध मांडलेले। मागं काल चर्चा सुरू होती की तुमच्याकडून फोनवर चर्चा सुरू झालेली अंबादास दानवे शिंदे गटाच्या वाट्याला असतील, कसं बघता ते या पूर्ण नाराजीला? नाही, या संदर्भात मी या गोष्टीचाच उल्लेख केला की संजय राऊत यांच्यामुळे आता येणाऱ्या दिवसात तुम्ही बघाल आघाडीमध्ये बिघाडी कशी होईल आणि एक एक गोष्टी तुमच्यासमोर दिसून येतील। त्या सर्व उद्या संयुक्त पत्रकार परिषद होईल अशी सुद्धा माहिती मिळते। महायुतीचा जागांचा फॉर्म्युला ठरलेला आहे, आता अंतिम स्वरूपात आहे। उद्याच त्या संदर्भातली घोषणा होऊ शकते आणि यापूर्वी तिन्ही पक्षांनी एक सुसूत्रपणा घेऊन आणि एकमेकाचा सन्मान राखून उमेदवार कुठला निवडून येईल हा एक क्रायटेरिया त्यांनी ठेवल्या कारणामुळे पक्षांतर्गत मतभेद आम्ही आता बाजूला ठेवून महायुतीचा उमेदवाराच्या नात्याने उमेदवार निवडून येण्याचा क्रायटेरिया तो
तो महत्त्वाचा ठेवून त्या संदर्भातला फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि तो फॉर्म्युला घोषित होईल. बोलून दाखवले त्यांनी म्हटलंय की त्या जागेवर चर्चा सुरू असतानाच युती विकास आघाडीचा धर्म न पाळता सरळ तुम्ही नावे जी ती घोषित केलेली आहे, असं मत जे बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार या दोघांनी काँग्रेसकडून मांडलेलं होतं ठाकरे. नाही, लवकरच महाविकास आघाडीची महाविकास बिघाडी तुम्हाला दिसून येईल आणि त्याचं एकमेव कारण हे संजय राऊत असेल. संजय राऊतांनी जसं महायुतीत जो होऊ नये महायुतीत बितुष्ट निर्माण केलं, तोच प्रकार आज ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून करत आहेत आणि येणाऱ्या कालावधीत ही महाविकास आघाडी महाविकास बिघाडी तुम्हाला दिसून येईल संजय राऊतांमुळे. नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं सर, ज्यांच्यासोबत तुम्ही काम केलंय आता तेच तुमचे प्रतिस्पर्धी सुद्धा आहेत आणि त्यांचं नाव या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. मनात काय भावना आहेत आणि त्यांचा सामना कशा पद्धतीनं होईल? सन्माननीय अनिल देसाई हे आमचे शिवसेना नेते आहेत आणि मी त्यांचा नेहमीच आदर करतो. यापूर्वी पण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे, परंतु त्यांना दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात येण्याकरता खूप उशीर झालेला आहे. त्यांनी यापूर्वीच या मतदारसंघावर लक्ष दिलं असतं आणि इथली कामं केली असती तरी इथल्या जनतेने त्यांना स्वीकारलं असतं, परंतु खूप उशीर झालेला आहे. त्यामुळे अशा उशीर आलेल्या उमेदवाराला इथे जनता स्वीकारणार नाही. सर, आज संध्याकाळी आदित्य ठाकरे या मतदारसंघात रोड शो करण्याची शक्यता जी ती वर्तवली जाते, त्या संदर्भात मिरवणुकीची तयारी सुद्धा आता ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. नाही, या ठिकाणी आता कोणी किती काही प्रचार केला किंवा किती मिरवणुका काढल्या तरी या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांचाच विजय होणार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की 2014 आणि 2019ला दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील लोकांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. या ठिकाणी भगवा फडकून आणि मला 2 वेळा संधी देऊन आणि पुन्हा एकदा बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता इथला मतदारसंघ बाळासाहेब आणि बाबासाहेबांच्या विचाराचा सन्मान करणारा उमेदवार म्हणून मला पुन्हा तिसऱ्यांदा संधी देतील हा मला विश्वास आहे. सर, जे 2 उमेदवार दिले आहेत शिवसेना उभाटा पक्षाने त्यांच्यावरती घोटाळ्याचे आरोप आहेत आणि ईडीकडून त्यांना समन सुद्धा जारी करण्यात आलेलं आहे, त्यांची चौकशी सुद्धा आहे. अमोल कीर्तीकर आणि अनिल देसाई यांना ईडीकडून आता नवीन समन जारी झाले आहे आणि त्यामुळे उमेदवारी जाहीर होता दोन्ही नेत्यांमध्ये ईडीचा ससेमिरा लागलाय का अशी एकीकडे चर्चा होते, तर दुसरीकडे सत्य काय आहे ते सुद्धा बाहेर यायला हवं अशी पण एक मागणी होते. नाही, ईडी ही एक स्वतंत्र संस्था आहे आणि ती ह्या संदर्भातला स्वतंत्र चौकशी करण्याचा संपूर्ण अधिकार आहे आणि आता या निवडणुकीपुरतं प्रकरण नाही, हे निवडणुकीच्या अगोदरपासून ईडीच्या माध्यमातून असेल किंवा इन्कम टॅक्सच्या माध्यमातून या सर्व प्रकरणाची चौकशी चालू होती आणि त्या चौकशीचा आणि कारवाईचा ही प्रोसेस आहे, ती प्रोसेस या संस्थांच्या माध्यमातून होत आहे. तर त्याला कुठलाही राजकीय रंग न देता जे काही सत्य आहे सत्य लोकांसमोर येईल. ज्याने जर काही भ्रष्टाचार केला नसेल तर ते लोकांसमोर येईल, पण भ्रष्टाचार जर केला असेल ते पण लोकांच्या समोर यायला पाहिजे आणि निवडणूक आयोगाने स्वतःच घोषित केलेलं आहे. यावेळी जे नियम बनवलेले आहेत त्यांनी ही घोषणा केलेली की जे कोणी भ्रष्टाचार केला असेल किंवा गुन्हेगारी ज्याच्यावर पार्श्वभूमी असेल तर त्याला उमेदवारी का द्यावी याची पण कारणं त्या राजकीय पक्षाने निवडणूक आयोगाला द्यायला पाहिजे. तर त्यामुळे आता ह्या उभाटाने निवडणूक आयोगाला याचं कारणं द्यायला पाहिजे की ह्या दोन्ही उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्यांच्यावर ईडीतर्फे कारवाई चालू आहे, तर त्यांना उमेदवारी का देण्यात आली याची पण माहिती त्यांना आता इलेक्शन आयोगाला द्यावी लागेल. बाळा नांदगावकर बोलतात ते महायुतीत आम्ही 3 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे आणि 2 जागेवर चर्चा सुरू आहे. त्या 2 जागा पुन्हा एकदा तुमच्या आणि राष्ट्रवादीच्या जागेतून जातील तर कसं बघतात? नाही, मनसे महायुतीत समाविष्ट करण्याकरता आणि सन्मानपूर्वक त्यात तोडगा काढण्याकरता भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीत मनसेचा महायुतीत सहभाग होईल आणि तो सन्मानपूर्वक सहभाग होईल.